येस सर, येस सर. जय हिंद साहेब. जय हिंद. आज मी माझ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की 1999चे कारगिल वॉरचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा तर आहेच, जनरल वाय के जोशी साहेब तर आहेत, त्याचबरोबर कर्नल राजेश आढाव हे पण 1999चे कारगिल वॉरचे हिरो आहेत. आणि आज ते आपल्या बरोबर कांगो आफ्रिका या देशातून आपल्याशी बोलत आहेत. हे आमचं भाग्य आहे आणि हे माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे की अशी व्यक्ती माझ्याशी बोलते. आणि मराठी असल्याचा अभिमान आहे की मराठी माणूस आमचा कारगिल वॉरमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि कारगिल वॉरमध्ये एक जबरदस्त कामगिरी करून विक्रम बत्रा असू देत, जनरल वाय के जोशी साहेब असू दे, यांच्याबरोबर राहून देशाचं नाव इतिहासामध्ये अमर करण्याचं काम आणि देशाला एक अप्रतिम असा विजय मिळवून देण्याचं कार्य कोणी केलं असेल त्यामध्ये कर्नल राजेश आढाव साहेबांचं योगदान फार मोठं आहे. आणि आता कांगो या देशामधून ते आपल्याशी डायरेक्ट बोलत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज मी त्यांच्याशी बोलताना मला एक स्वतःला प्राऊड फील व्हायला लागलेला आहे. कारण का की मी तुमच्याबरोबर नोकरी केलेली आहे, याचा अभिमान मला आहे. ह्याचा मला अभिमान आहे की तुमच्यासारखे लोक मला भेटलीत आणि आमच्या या यशामध्ये जर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे साहेब माझ्या यशामध्ये. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नमस्कार साहेब. मी आता फौजी नाही त्यामुळे आता नमस्कार करणं हे माझं आता मी रिटायर झालो पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक नमन करतो. आणि तुम्हाला कारगिल वॉर बद्दल पहिल्यांदा तुमचं बालपण थोडस प्रेक्षकांना सांगा साहेब. पहिलं बालपण. माझं बालपण तसं म्हटलं तर मी तळेगाव श्यामजी पंत जे आष्टी तालुक्यामध्ये येतं, वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये. बर. तिथे मी होतो आणि प्रायमरी शाळेमध्ये माझं शिक्षण झालं, जे नॉर्मल प्रायमरी शाळा असतात. बरोबर. तिथून मी गेलो मग 5वी पासून ते 10वी पर्यंत मी शिकलो लोकमान्य विद्यालय आष्टी, त्याला आष्टी शहीद म्हणतात. 1942च्या चलेजाव लढाई जी आपण केली होती, त्या लढाईमध्ये सगळ्यात पहिला शहीद पुऱ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये पहिला शहीद आष्टी शहीदचा झालाय, म्हणजे आष्टीचा झालाय, म्हणून त्याला आष्टी शहीद नावाचं एक गाव आहे, तहसील प्लेस आहे. ते लोकमान्य विद्यालयामध्ये मी माझं शिक्षण झालं. त्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण आहे ते शिवाजी सायन्स मधून झालं, जे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जे कॉलेज आहे शिवाजी संस्था, त्यांच्या शिवाजी सायन्स मध्ये. आणि त्यानंतर माझं जे MBBS झालं ते सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये, फ्रॉम अमरावती, इथून झालं. तसं पाहता तो शहीद मतलब इव्हन तळेगावला मी जेव्हा जातो माझ्या गावाला, तिथे पण एक छोटंसं शहीद स्मारक आहे. ते मला नंतर कळलं, म्हणजे आर्मीमध्ये आल्यानंतर गेल्यानंतर, की तिथे माझ्याजवळ आहे म्हणून. आणि आष्टी शहीद मध्ये आम्ही होतो, ते दरवर्षी आमचे प्रोग्राम तिथे व्हायचे आणि असा माझा तो प्रवास झाला. बरोबर. मला एक प्रश्न पहिला हा आहे की MBBS तुम्ही पहिल्यांदा झाला बरोबर, मग MBBS झाल्यानंतर साहेब तुम्ही बाहेर जर कुठे प्रॅक्टिस केला असं तर आज करोडपती म्हणजे फार मोठं तुमच्याकडे हे असतं. मग तुम्ही 1.5 लाख पगाराच्या आता कर्नल या पदावरती 2-2.5 लाख पेमेंट आहे साहेब, मला माफ करा, तरी सुद्धा तुम्ही एक फार मोठं पॅकेज सोडून तुम्ही आर्मीत जॉईन करण्याचा काय निर्णय घेतला? नाही, मला नेहमी असं वाटायचं, मी तुम्हाला सांगितलं की मी अशा शहरामधून आलो, म्हणजे सिटी म्हणजे गावामधून आलो आहे जिथे की पहिला शहीद झाला आपल्या लढाईमध्ये. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना शिवाजी सायन्समध्ये आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी राष्ट्रीय सेवा योजनेचा फार ऍक्टिव्ह स्टुडंट राहिलेलो आहे. आणि त्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये NSS मध्ये जे काय मला शिक्षण भेटलं, जे काय मला त्यामध्ये मी गेन करत गेलो, तर मला असं नेहमी वाटत राहिलं की माझे जे गुरु होते प्राध्यापक दिलीप काळे सर, आणि त्यांची सेवा पाहून मला असं नेहमी वाटायचं की येस, डॉक्टर बनण्याने आपण समाजाची सेवा करू शकतो, परंतु जर अजून कोणती मोठी सेवा करायची असेल तर कुठेतरी आपल्याला जायला पाहिजे बाहेर, म्हणजे पैसे कमावले पाहिजे. आणि जेव्हा मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला रोज ते न्यूज पाहताना हे पाहताना मला असं वाटलं की का नाही आपण एक आर्मीमध्ये पण जाऊन त्यांना थोडं सेवा पाहिजे. कारण की मला असं नेहमी वाटायचं की आर्मी म्हणजे फक्त बॉर्डरजवळ जायचं, बॉर्डरला जायचं, तेव्हा आर्मीमध्ये काहीच माहित नाही. म्हणून मला असं वाटायचं की त्याला आपण त्या बॉर्डरवर जाऊन जे लोक आपल्यासाठी लढतायत देशासाठी है ना, त्यांची जर सेवा मला जर करायला भेटली तर का नाही बाबा. म्हणून मग मी आर्मी फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून जॉईन केलं. आणि ते योगायोगानंतर मग कारगिल युद्ध झालं, मग त्यामध्ये ते जे काय मला अवॉर्ड वगैरे भेटला,
मग मी परमनंट कमिशन झालो आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बरोबर आहे साहेब, हा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. मला एक सांगा, कारगिलमध्ये जाण्याच्या अगोदर ज्यावेळी कारगिल वॉरची कुणकुण सुरू झाली होती, म्हणजे छोटस कारगिल वॉर सुरुवात झाली होती, तर या म्हणजे अगोदर काय परिस्थिती होती तुमची साहेब जाण्या अगोदरची? कुठे होता तुम्ही? आधी कसं की आपण सगळं, जेव्हा माझी पोस्टिंग झाली सोपूरमध्ये 13 जम्मू अँड काश्मीर रायफलमध्ये, आणि सोपूरला पण तेव्हा म्हणजे फार जास्त मिलिटन्सी होती, आणि तेव्हा जेव्हा नेहमी म्हणजे माझं सैन्य आहे म्हणजे 13 जॅक्रेट नेहमी तयारी अशी करायची फौजची, तू पण फौजमध्ये राहिलेला आहे, की सगळ्यांना वाटतं की उद्याच लढाई होणार, म्हणून तयारी ते अशी करतात की रोज त्यांची तयारी राहते की केव्हाही आपल्याला सांगण्यात आलं की जायचं आहे तर आपण तयार राहायला पाहिजे. आणि मग तेव्हा जेव्हा आपण त्या काउंटर इन्सर्जन्सी मध्ये असतो, तर तेव्हा जेव्हा आपण ट्रूप सोबत जातो, त्या गोळ्यांचे आवाज, हे आवाज, तर तेव्हा मला असं वाटायचं की इथे इतके भेदभेद जवान राहतात, मग त्यांचं मोराल अप करायसाठी मी त्यांना नेहमी हसवायचं किंवा त्यांच्यासोबत जायचं. आणि म्हणजे असं वाटायचं की नाही, आपण कोणातरी अशा एरियामध्ये आलो की जिथे आपले जवान लढतायत, म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी ऑल्सो लढाई है ना, तर त्यांचं मोराल वाढवताना मला मजा यायची है ना, मी त्यांना हसवायचो, जोक करायचं, आणि मग त्यानंतर मग लढाई लागली. बर, मला एक सांगा, लढाईच्या वेळी तुम्ही पोस्टिंग कुठे होता साहेब? पोस्टिंग मी लढाईच्या वेळी आधीच जसं सांगितलं, माझी पहिली पोस्टिंग सोपूरला होतो आम्ही, श्रीनगर जवळ, आणि तिथे आम्हाला सांगण्यात आलं की असं काहीतरी आहे, म्हणजे लढाई असं सांगितलं नाही, आणि मग तिथून आम्ही मग त्या जोजिला पासनी मग गुमरी, द्रास आणि तिकडे लढाईच्या एरियामध्ये. बरोबर. मग आता एवढ्या खतरनाक एरियामध्ये एक डॉक्टर जातोय, हे फार मोठं भीतीचं वातावरण आहे, बरोबर? मग ह्यात जाताना तुम्हाला असं वाटलंय की सुट्टी काढून घरला जावं, जरा आराम करावा, हे कशाला लढायला अडकलोय मी, असं वाटलं नाही का? नाही, असं ना मला कधी वाटलं ना, माझ्या जवानांना कधी वाटलं. कारण की काय असतं, मी जेवढं पाहिले आता आर्मीचा युनिफॉर्म आम्ही घालतो, तू पण घातलेला आहे, युनिफॉर्म घालतो त्याच दिवशी असं वाटतं की नाही, लढाई जर लागली आणि मला जर त्यामध्ये काही करता आलं तर माझं सार्थक आहे. म्हणून लढाईच्या वेळेस जरी तुम्हाला सुट्टी दिली तरी कोणी घरी जात नाही, ते म्हणतात की नाही, आजपर्यंत माझं ट्रेनिंग याच दिवसासाठी झालेलं आहे आणि मी कसं जाणार, म्हणून असं कधीच नाही वाटलं की बाबा घरी जावं, परत यावं, सुट्टी घ्यावी, मलाच नाही तर कोणालाच नाही वाटत. येस सर, येस. कारण 13 जाकरीचं योगदान कारगिल वॉरमध्ये फार मोठं आहे साहेब, आणि त्यामध्ये फार म्हणजे एक गौरवास्पद गोष्ट आहे की 13 जाकरीचं नाव घेतलं की आमची सुद्धा छाती गौरवून फुलते साहेब, कारण त्यांचं कार्य फार मोठं आहे. मला एक सांगा साहेब, ज्यावेळी तुम्ही वॉरमध्ये गेला त्यावेळी तुमच्याबरोबर ऑफिसर कोण कोण होते साहेब? कमांडिंग ऑफिसर? बटालियनचे ऑफिसर असतातच, जितके ऑफिसर होते, जसे त्यावेळेस मेजर SP भास्कर, त्यांना राजीव कपूर सर, त्यानंतर संदीप तिवारी, त्यानंतर आपण विक्रम बत्रा है ना, संजीव जामवाल, परमवीर चक्र, म्हणजे आपले विक्रम बत्रा आणि संजीव जामवाल वीर चक्र, असे खूप सारे ऑफिसर होते, क्वार्टर मास्टर, देन अजय जसरोटिया, आणि YK जोशी सर नंतर आले, वोरा सर नंतर आले, कनज जसरोटिया शिव होते त्यावेळेस. बरोबर. मग YK जोशी साहेबांचा रँक त्यावेळी लेफ्टनंट कर्नल होता ना? YK जोशी सरांचा रँक मेजर होते ते, आणि वॉर झोन मध्ये त्यांना प्रमोट करण्यात लेफ्टनंट कर्नल. येस सर, येस. म्हणजे ऑलरेडी सिलेक्टेड होते ते. बरोबर. मग ज्यावेळी तुमच्या ऑफिसर मेस मध्ये ज्यावेळी एकत्र तुम्ही आला असेल आणि लढाईचं तुम्हाला वातावरण समजलं असेल, आता लढाई होणार आहे, मग त्यावेळी तुमची काहीतरी मिटिंग झाली, त्यावेळी तुमचं ठरलं असेल ना की आता जवानांना हौसला वाढवला पाहिजे, जवानांना काहीतरी मजबूत केलं पाहिजे. असं झालं की जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की बाबा असं काहीतरी आहे, आपल्याला जायचं आहे, तेव्हा आमचे जे CO होते कर्नल जसबीर सर, त्यांनी एक सैनिक संमेलन घेतलं, आणि सैनिक संमेलनामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा दिस इज द ओनली टाइम, म्हणजे यही जगह अभी टाइम है हमारा कि हमारे यूनिट का नाम चेंज हो जाएगा, है ना, हमारा यूनिट का नाम गोल्डन अक्षरों में लिखा जाएगा जब भी ये लड़ाई खत्म होगी. और बोला मुझे पूरा विश्वास है मेरे जवानों के ऊपर कि वो हम ऊंचे दर्जे की कार्रवाई करेंगे और हम जीत के आएंगे, जो भी हमें टास्क मिलेगा लढाई. आणि हे बोलत असताना त्यांनी विचारलं कोणाला अजून काही म्हणायचं आहे का, तर मी मग हात वर केला, म्हटलं मला काही म्हणायचं. मी त्यांना म्हटलं की जेव्हा केव्हा लढाई होईल है ना, आणि तुम्ही लढाईला जाल, तर म्हटलं तुम्ही घाबरायचं नाही,
मी तुमच्या सोबतच राहील, तिथेच राहील, जिथे तुम्हाला गोळी लागेल तिथेच ट्रीटमेंट करेल. आणि तुमच्या डोक्यामध्ये गोळी जाऊ द्या, पोटामध्ये गोळी जाऊ द्या, माझा हात तुम्हाला लागला की तुम्हाला मी मरू देणार नाही. फक्त तुम्हाला तुम्हाला माझ्यासाठी एवढं करायचं आहे की मी माझा हात टच होईपर्यंत प्राण ठेवायचा आणि बरोबर. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे देऊन द्यायचा, नंतर मी तुम्हाला मरू देणार नाही. आणि हे हे मी त्यांना मोटिवेशन तेव्हा जेव्हा सीओ साहेबांचे इतके मोटिवेशन वर्ड पाहून मलाही असं स्मरून आलं आणि मी त्यांना हा वर्ड दिला की म्हटलं मी तुमच्या सोबतच राहील लढाई. बरोबर. मला एक सांगा, डॉक्टर कधी फ्रंटला नसतो बरोबर. लढाईमध्ये मी एक मुलाखत तुमची ऐकली त्यावेळी तुम्ही फ्रंटला होता बरोबर. मग ज्यावेळी फ्रंटचे ज्यावेळी तुम्ही जायचं नियोजन केलं म्हणजे तुम्ही स्वतः व्हॉलेंटियर गेला का तुम्हाला पाठवण्यात आलं जबरदस्ती डॉक्टर साहेब जावा म्हणून? नाही, मी जेव्हा हे बोलत असताना मला असं नेहमी वाटायचं की ॲम्ब्युलन्स मध्ये मी बसणार, धावत ॲम्ब्युलन्स फास्ट घेऊन जाणार, मग पेशंटला घेऊन येणार, मग त्याला मी वाचवणार. मग जेव्हा आम्ही जोजीला पास करत होतो, जोजीला तिथून, तर ते पास करत असताना मग मी विचारलं माझ्या नर्सिंगला की म्हटलं का रे आपल्याला लढाई याच्यात करायची आहे का पहाडीमध्ये? मला असं वाटलं प्लेन मध्ये असेल लढाई. मग हा सर आपल्याला लढाई पहाडीमध्येच करायची आहे. आणि मग मी डिसाईड केलं की नाही, मी म्हटलं पहाडीमध्ये लढाई करायची असेल मी खाली बसणार नाही है ना. आणि मी जवानांच्या टोळीसोबतच समोर जाईल म्हणून मी व्हॉलेंटिअर केलं होतं. जनरली डॉक्टर हा फर्म बेस है ना किंवा अजून दूर जिथे हेडक्वार्टरमध्ये असतं है ना, तिथे RAP आम्ही एस्टॅब्लिश करतो आणि तिथे डॉक्टर असतो आणि तिथपर्यंत पेशंट आणला कोणी इव्हॅक्युएट केला की आम्ही पाहिलं की मग त्याला रिअर वॉर्ड आम्ही इव्हॅक्युएट करतो. परंतु तो एरिया पाहून मला असं वाटलं की नाही हे शक्य नाही, कारण की तिथून वरून पेशंट खाली येईपर्यंत त्याच्यामध्ये कॅज्युअलिटी होऊ शकते. आणि मग त्याला काय अर्थ आहे की मी त्या जवानांना सांगितलं मी तुमच्या सोबतच राहील, म्हणून मी अटॅकिंग ट्रूप सोबतच राहायचो नाही. बरोबर. मग बत्रा वगैरे यांच्याबरोबर तुमचं जे डिस्कशन व्हायचं, बत्रांची डेथ होण्याअगोदर तुम्ही त्यांचं डिस्कशन झालं बरोबर. मग डिस्कशन तुमचं वैयक्तिक व्हायचं ते काय व्हायचं साहेब? कधी घरची आठवण वगैरे येत होती का तुम्हाला कधी? नाही, आम्ही जेव्हा गुमरीला ॲक्रेडिटेशन करत होतो तेव्हा आम्ही सगळ्यांनी अजय जसरोटिया, मी यांना आपला विक्रम, तर सगळ्यांनी आम्ही एक फोटो काढला आणि त्यात कोणी म्हणायचं की नाही आता लढाईनंतर माहित नाही या फोटोमधले किती लोक राहतील नाही राहतील. कारगिलच्या तुमच्या आता जेव्हा ऑनलाईन बघतो आम्ही फोटो, त्यात ते फोटो आहे तुमचा फ्रंट मध्ये एक फोटो आहे, तो आहे एक है ना. आणि तो .5140 आहे. दुसरा एक फोटो आम्ही पहिले लढाईला जायच्या आधीचा काढला, त्याच्यामध्ये अजय जसरोटिया पण आहे, मेजर अजय जसरोटिया. आणि तेव्हा मग असं सहज बोलणं व्हायचं की लढाई झाल्यावर आपण त्यांना मारून टाकू, इतके मारू है ना. आणि मग त्यानंतर आपण आल्यानंतर पार्टी करू म्हणजे जिंकल्यानंतर. आणि असं जनरल डिस्कशन व्हायचं आणि म्हणायचं की नाही आपण जेव्हा लढाईवर ट्रूप जायचा तेव्हा मी प्रत्येक तुकडीला ब्रीफ करायचं किंवा मी तुमच्या सोबतच आहे, तुम्ही घाबरायचं नाही. आणि असं जनरल हसी मजाक व्हायची है ना सगळ्या ऑफिसर सोबत आणि सगळ्या अटॅकला जायच्या. बरोबर. मला एक सांगा, ज्यावेळी 5140 तुम्ही सुरुवात केली त्या लढाईला बरोबर, मग ज्यावेळी तुमची कॅज्युअलिटी काही तुमच्याजवळ यायला लागल्या बरोबर, त्यावेळी तुम्हाला असं दुःख वाटलं नाही का आता मला काय करायचं काय? नाही, मग एकदा सगळ्यात स्टार्टिंगला ज्या कोलोलिंग आणि हम्प एरियामध्ये लढाई सुरू होती तेव्हा दुपारी माझ्या कमांडिंग ऑफिसरनी मला सांगितलं की एकाला गोळी लागली. तेव्हा माझ्यासोबत शिवराज नावाचा माझा बॅटलफील्ड नर्सिंग असिस्टंट तयार केले होते. त्यातला शिवराज हा माझा बडी होता सोबत. त्या शिवराजला मी म्हटलं की काय आता काय करायचं, तो मला डे लाईट मुवमेंट नव्हती बिलकुल काहीच, कारण की दुश्मन तुम्हाला पाहून आला, तो गोळी मारून आला. तर तो म्हणाला की साहेब आपने तो बताया हुआ है कि 5 मिनट में आऊंगा है ना, तो जाना तो पड़ेगा. मैंने जाने में मुझे प्रॉब्लम नहीं है, आप मुझे बताओ जाना कहाँ से है ना. तर आम्ही दोघांनी आपले पिट्टू तयार केला आणि मग ते प्लॅनिंग झालं सगळं. मग आपला काउंटर फायर कसा करायचा, तिकडं फायरला काय करायचं. आणि त्यांनी मला सांगितलं की जो एक पगडंडी होती त्याच्यामध्ये रस्त्याची, त्याने म्हटलं कि साहब सारी की सारी गन ये पगडंडी पे लगी हुई है ना, क्योंकि एक ही रास्ता है, आप ऐसे करना ये रास्ते से दौड़ना मत है ना, आप उसको झिकझैक क्रॉस करना, बच गए तो पहुंच जाएंगे, अगर पेशेंट का नसीब होगा तो पहुंच जाएंगे है ना. एंड अपना गोली पे अपना नाम लिखा होगा तो वो भी ठीक है.
हम्म. मग आम्ही ते धावायला सुरुवात केली. मग आपला फायर डोक्यावरून चालला, तिकडचा पाकिस्तानी फायर इतका जास्त की ती जमीन त्यांना माती उडून राहिली, हे बर्फ उडून राहिला, बर्फ पडलेला. आणि थोडंसं डिस्टन्स राहिलं असेल, मी मध्ये पळून गेलो. पडल्यावर बर. माझ्या जनरल वायके जोशींना दॅट टाइम लेफ्टनंट कर्नल वायके जोशी सरांना असं वाटलं की मी कशालाच सांगितलं डॉक्टरला की आता डॉक्टर गेला है ना. आणि बर. माझा बडी तो खाली पोहोचलेला त्या डेड झोन मध्ये. आणि झालं असं होतं की माझा स्नो बूट ती लेस निघाली होती. आणि हम्म. त्यामुळे त्यामुळे मला धावता येत नव्हतं. म्हणून मी स्नो बुटाची लेस एकदम कच्च पकडली है ना. आणि तिला थोडंसं हळूहळू गुंडाळलं, कारण सगळं फायरिंग बंद झालं होतं. आपलं फायरिंग, त्यांचं फायरिंग. खाली पाहिलं तर हे शिवराज आणि बाकी युनिटचे लोक मला म्हणजे, डॉक्टर साहेब उठो, भागो, उठो, आ जाओ, आ जाओ. आणि मी असा जोरात पळायला निघालो. आणि मग त्यांनी मला असं खाली पकडल्यावर मी म्हटलं की आज तुम्ही जय माताजी हो गई थी. आणि मग मग असं मग मग मी असं ठरवलं की नाही है ना, आता जर अशा ह्याच्यातून आपण वाचतोय, त्यामुळे आपल्याला जवानांची सेवा करायलाच मौका भेटलेला आहे. आणि मग त्यानंतर मग असं कधी भीती अशी नावाची वाटली नाही कधी. बरोबर. लढाईमध्ये वायकी जोशी साहेब जे आता लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर्ड झाले साहेब, 8व्या कमांडर मधनं, त्यांचं योगदान काय होतं साहेब तिथं? नाही नाही, योगदान माझ्या 13 जागृतीच्या सगळ्या जवानांचं, सगळ्या ऑफिसरांचं त्यांना सेम, कोणाचं जास्त योगदान कमी योगदान नसतं हा. याच्यामध्ये. परंतु काय असतं की कमांडिंग ऑफिसर तुमच्या सोबत तिथे आहेत जागेवर. येस सर, येस सर. आणि आणि त्यांचे ऑर्डर्स, त्यांचा तो अनुभव लढाईचा म्हणजे जितका त्याच्यामध्ये, आणि त्यांचं सगळ्यात समोर फ्रंटवर लावून लढाई करणं है ना, हे फार मोठं मोराल बूस्टर असतं कोणी जवानाला. आणि तेच बाकीच्या आर्मीमध्ये आणि आपल्या आर्मीमध्ये हा फरक आहे की आपल्या आर्मीमध्ये ऑफिसर नेहमी सोबत असतो जवानांच्या, आणि तो खांद्याला खांदा लावून लढाई लढतो. आणि त्यामुळे जेव्हा कर्नल वायके जोशी सगळ्यात फ्रंटवर राहायचे, तर असे प्रत्येक लढाईमध्ये, प्रत्येक अटॅकमध्ये ते सगळ्यात समोरच राहायचे लढाईमध्ये. आणि त्यामुळे लोकांचं, आमचं मोराल इतकं बुस्टअप राहायचं की आम्हाला वाटायचं की तो कमांडिंग ऑफिसर इतक्या समोर आहे, मग आपण कसं मागं राहायचं, आणि मागं राहणारच नाही. तर त्यांचं योगदान म्हणजे फार मोठं योगदान आहे. आता येस सर. आम्ही 2 दिवसाआधी मी एक कारगिल युद्धावर इतकं सुरू आहे इंडियामध्ये. हा. आणि मी एक आर्टिकल पाहत होतो, त्यात त्यांनी दिलेलं आहे की 5 कारगिलच्या लढाया ज्यांनी कारगिल चेंज केलं पूर्ण. त्याच्यामध्ये 2 लढाया आमच्या आहेत, 13 जम्मू अँड काश्मीरच्या. येस तो सर, प्राऊड. येस सर, गौरवाची गोष्ट आहे. आणि आणि त्याच्यामध्ये असं म्हणायचेच तिथले लोक की जर लढाईमध्ये जिंकायचं असेल तर जो सरांना विचारा कसं जिंकायचं. आणि म्हणून तो आमचा तितका दबदबा होता तेव्हा त्या दोन्ही सेक्टरमध्ये. येस सर, येस सर, फार मोठी गोष्ट आहे. आणि हे मी पण ऍज मिलिटरीमध्ये असताना मी सुद्धा ऐकलं भरपूर वेळा की 13ची आखरी म्हणजे एक तगडी पलटण म्हणून. बर सर, मला एक सांगा, हे झालं विक्रम बत्रा साहेबांचं डेथ होण्या अगोदर जेव्हा तुमची एकत्र बसला होता, तुमचा हसत्याला फोटो आहे, व्हिडिओ आहे, तो आम्ही पाहतोय कधी कधी, तर आम्हाला एक ऊर्जा देतो. आणि त्याबद्दल तो थोडी माहिती व्हिडिओ सांगा. एकदम फेमस व्हिडिओ आहे तो. हा. आणि जेव्हा बरखादत्त आणि दुसरा रिपोर्टर आमच्याकडे आले होते, गौरव सावंत आले होते, हा. आणि तेव्हा त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला त्या टेंटमध्ये. आणि टेंटमध्ये इंटरव्ह्यू घेताना तोच दिल मागे मोर आणि वो या सगळा इंटरव्ह्यू सुरू होता त्याच्यामध्ये. हा. आणि त्याच्यामध्ये म्हणून आम्ही हसत होतो की विक्रम म्हणाला की नाही, आणि हे दिल मागे मोर याच्यासाठी आहे की आम्हाला पुन्हा लढाईवर जायचं, आणि पुन्हा आम्ही म्हणजे जो आम्हाला टास्क मिळेल ते आम्ही पुन्हा पुन्हा करू, आणि चांगल्याने करू. आणि म्हणून मग आम्ही त्या हसतानाचा एक चेहरा आहे त्याच्यामध्ये की पुन्हा बघा आता पुन्हा लढायला जायचं. आणि तो व्हिडिओ याच्यासाठी नेहमी नेहमी दाखवला जातो की तो ब्रॉडकास्ट होत होता 5 आणि 6 जुलैच्या रात्री. रात्रीला तो कंटिन्युअस ब्रॉडकास्ट होता, 0.5140 जिंकल्याचा. आणि 7 जुलैला सकाळी विक्रम बत्रा शहीद झाले. म्हणून त्या व्हिडिओला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे, आणि इमोशनल आमचे अटॅचमेंट्स आहे तो व्हिडिओ की तो हा, व्हिडिओ विक्रम बत्रा साहेबांनी बघितला होता साहेब? तो व्हिडिओ विक्रम बत्रा साहेबांनी मला नाही वाटत बघितला असेल. तेव्हा त्यांनी रिवाइंड करून दाखवला असेल तेवढा, पण नाही, मला नाही वाटत. कारण की विक्रम बत्रा साहेब 5 तारखेलाच वर गेले होते, 4 आणि 5 तारखेच्या नाईटला. आणि हा 5 तारीखला ब्रॉडकास्ट होत होता.
बरोबर. पूर्ण. आणि तेव्हा मोबाईल फोन नव्हते, काही नव्हतं, काही नव्हतं. है ना? त्यामुळे असं मला एक मला सांगा. मला तरी शंका आहे. आता हा क्वेश्चन माझ्या मनात सुद्धा नाही आला आतापर्यंत आणि मी त्याच्या भावाला विचारेल कदाचित विशालला. बट मला नाही वाटत विक्रमनी हा व्हिडिओ पाहिला असेल. येस सर. म्हणजे मग टीव्हीवर ब्रॉडकास्ट असताना विक्रमनी नसेल पाहिला. बरोबर. मला एक सांगा, कर्नल वायकी जोशी साहेब विक्रम बत्रा साहेबांच्या शेजारी बसले होते कॉटवर. तुम्ही एका साईडला बसलेला असा हेल्मेट घालून आणि तुमचं हसणं चालू होतं. त्यात काय बातचीत चालू होती साहेब तुमच्या? काय बोलत होता नाही, तुम्ही? मी तेच सांगत होतो. बातचीत अशी सुरू होती की की इंटरव्ह्यू जवळपास संपत आला होता आणि इंटरव्ह्यू हम्म. संपत येताना कोणतरी प्रश्न विचारला की व्हॉट नेक्स्ट, है ना? हम्म. तर मग यांनी म्हटलं की नहीं ये दिल मांगे मोर, है ना? हम फिर से लड़ाई में जाएंगे और दुश्मन को खदेड़ के लाएंगे हम्म. एंड उसके बाद फिर से आके नीचे आपको इंटरव्यू देंगे। तो इस टाइप का कुछ वो क्वेश्चन था हम्म. एंड उसी के ऊपर हम सारे के सारे फिर हंस रहे थे कि यस, हा है सर. ना, दैट्स ट्रू करके। ही एक आता जरी बघितला, ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्हाला आता जरी बघितलं एक गौरव महसूस होतो ना साहेब, कारण तुम्ही येस, इतिहासामध्ये. मला 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 तर असं वाटतं की सगळं सगळं युद्ध हे आहे ना, म्हणजे 25 वर्ष झाले मला कधी असं वाटतच नाही की आता मला असं जिवंत वाटतं सगळं काही अजूनही जसं तसं. आणि मी त्या युद्धामध्ये पूर्ण वेळ आमची युनिट जोपर्यंत होती 56 डेज लढाईमध्ये. हम्म. आजचा दिवस आहे मला वाटतं 23 तारीख. आम्ही मतायनला होतो आज आणि हम्म. मतायनमध्ये जर मला डिस्टिंक्टली आठवतं की मी एक ॲम्ब्युलन्स गाडी त्या रिव्हर बेडमध्ये जाऊन ते काहीतरी डायरी लिहित होतो. त्यांना 23 तारखेला आज हम्म. 5 वाजले असतील संध्याकाळी आणि सगळ्या जवानांसोबत नदीमध्ये खेळत होतो मी आज 23 तारखेला संध्याकाळी आठवतं मला. है ना? हम्म. मतायनला होतो आम्ही. आणि तेव्हा गोष्टी चालू होत्या की आता संपणार युद्ध, हे होणार, ते होणार आणि फायनली 26 तारखेला सीजफायर झाला. तर असं सगळं काही प्रत्येक गोष्ट आठवतं. लढाईतली मग आठवतं, जवानांच्या इंजुरीज आठवतात, जवान बोललेले आठवतात. मग मी त्यांना काय रिस्पॉन्स दिला ते आठवतं. त्यांना मला एक सगळं सांगा, ज्यावेळी आपल्या जवानांची एखादी कॅज्युअलिटी होते, त्यावेळी तुमच्या पुढे एखादा जवान डेड बॉडी पण तुमच्याकडे आली, कॅज्युअलिटी बॉडी पण आली तुमच्याकडे भरपूर, तेव्हा तुम्ही असं रडणे वगैरे हा प्रकार झाला का? डोळ्यात वासरू आले का हो तुमच्या कधी तिथं? नाही ते म्हणजे इमोशन तर माणूस होतोच होतो. ऑटोमॅटिक रडायला डोळ्यातून पाणी येतं. है ना? येतच. कारण की जेव्हा विक्रम सोबत मी सगळ्यात शेवटी संध्याकाळी 6:30 वाजता बोललो आणि हा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तर विक्रम बत्रा इज नो मोर. आणि जेव्हा मी बापरे. त्याच्याकडे जेव्हा तेव्हा धावत गेलो मी त्याच्याकडे, तर हम्म. मी पाहिलं की त्याचा चेहरा हसरा चेहरा होता हा. आणि सगळी कंपनी रडत होती आणि ऑटोमॅटिकली ऑब्व्हियसली मग तुमचं इमोशन ब्रस्ट होतो. आणि मी त्याला जेव्हा उचललं तेव्हा त्याला बॅकबोनच नव्हतं, मागे काही वाटच नव्हती. कारण की एक गोळी त्याला चेस्टला लागली होती. चेस्टला लागून तो वाकला खाली असा की भाई गोली लग गई करके. हम्म. आणि त्यानंतर एक आरपीजी ब्लास्ट झाला आणि त्याची पाठ उडून गेली पूर्ण. पूर्ण पाठ उडून गेली. तर त्यामुळं तो राग तो असतोच आणि रडायला येतोच ऑटोमॅटिक इमोशनल. त्या पण तिथे जरी आपण दाबून ठेवले तरी माझी कंपनी पूर्ण रडत होती, डेल्टा कंपनी. येस सर, येस सर. मग त्यावेळी एक झालं. मला एक सांगा, कारगिल वॉर आता आपण विजय झालो, बरोबर? विजय झाल्यावर तुमच्या अंगातला एक जोश कसा होता सर? काय होतं, काय वाटलं तुम्हाला क्लिअर झाल्यावर? नाही ते तर प्रत्येक जेव्हा आम्ही प्रत्येक टॉपवर जायचं, प्रत्येक बंकर आम्ही जिंकायचं, तेव्हा तेव्हा आनंद व्हायचाच. येस, वी डिड इट, है ना? कारण की त्या 16,000 17,000 फीटवर चालत जाऊन तिथे ज्यांना आपण दिसतोय येतोय वरून खाली आणि असं असताना आपले जवान जात आहे. जवानांना माहित आहे की तू वरून दगड जरी मारला तरी मी मरणार आहे. है ना? तो जोश आणि त्या जोश नंतर जेव्हा आपण त्या बंकरमध्ये किंवा त्या पहाडीवर विजय मिळवतो, त्यानंतर मग त्या आनंदाला काही सीमाच राहत नाही त्यावेळेला. आणि जेव्हा 26 जुलैला आम्हाला सांगितलं सीजफायर झालं, त्याच्या आधी पण आमच्या युनिटमध्ये एक कॅज्युअलिटी झाली 25ला. त्यांनी हा. खूप फायर केला त्या मतायन बेसला. आणि फायरिंग करत असताना आमचा एक क्लर्क आला होता म्हणून आणि तो म्हणाला की आम्ही ट्रेंचेसमध्ये होतो. मी त्या रिव्हर बेडमध्ये होतो आणि तो म्हणाला त्याच्या फेलोला की मी शेलिंग पाहिलेली नाही, मला पाहायची आहे.
तर तो मला नाही, जोपर्यंत आपली शिट्टी वाजत नाही तोपर्यंत आपण ट्रेंचेस मध्ये निघायचं नाही बाहेर. बर बाहेर खूप खूप जास्त आर्टिशरिंग सुरू आहे. तर तो मला नाही, मला पाहायचंच आहे गोळा कसा पडतो. आणि जशी त्यांनी मुंडी वर केली, एक स्प्लिंटर आलं आणि अर्ध ब्रेन ओढून गेलं त्याचं. आणि बापरे. मी जेव्हा रिव्हर बेड मध्ये होतो तिथे एक पोरगा धावत धावत आला. तो म्हणाला की डॉक्टर साहब आप जाएंगे नहीं उधर, मैं इसलिए आया हूँ आपको रोकने के लिए, मुझे पता है आप भागोगे. तो मैं म्हटलं का रे, काय झालं? तो मैंने साहब ऐसे ऐसे हो गया, उसका ब्रेन आधा उड़ गया, मैंने देखा है ना, उसके हेलमेट में आधा ब्रेन, तो आप नहीं जाएंगे, बहुत शेडिंग हो रही है. तर माझ्या बाजूने एक ऑफिसर होते, नवीन नवीन आले ते पण. ते म्हणाले की मैंने तो बहुत सुना है कि डॉक्टर ऐसे भागता था फायरिंग में, ये भागता था, अब क्या हो गया डॉक्टर? त्याच्या त्या वर्डनी मलाही असं वाटलं की येस, एकदा जाऊन तर पाहायलाच पाहिजे. तर हा पोरगानी मला माझे दोन्ही हात पकडून ठेवले होते, मला जाऊच देत नव्हता. आणि मग शेवटी मग त्याला म्हटलं थांब, मी नाही जात. आणि जसे त्यांनी माझे हात सोडले तसा मी पळत गेलो त्या ट्रेंचमध्ये. आणि खरोखर पाहत होतो त्यामध्ये प्राण नव्हताच. तर बर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सेम डेला रात्री ते युनिट हालून आम्ही गुमरीला आलो. आणि तिथे मग आम्हाला कळलं की दुसऱ्या दिवशी 26 तारखेला सीजफायर झाला. बरोबर बरोबर बरोबर. सीज फायर झाल्यानंतर तुम्हाला दुःख पण होतं ना आनंद पण होतो. एक देशासाठी विजय केलेला पण होता, पण तुमची माणसं पण गेली होती, आपली माणसं पण गेली होती सर, तुमची खास जवळची. नाही, बिलकुल बिलकुल. त्याच्यामध्ये अजय जसरोटिया, विक्रम बत्रा आणि माझे 14 अदर रँक्स. आणि त्यामध्ये दुःख तर होतच, पण आनंद या गोष्टीचा होतो की पूर्ण कारगिल युद्धामध्ये 13 जागृतीच्या सगळ्यात कमी कॅज्युलिटीज आहेत. आणि प्राऊड फिलिंग असं होतं की नाही, जितके काही तिथे इंज्युअर्ड झाले, मी प्रत्येकाला तिथे जागेवर पाहिलं. तो असा कोणताच इंज्युअर्ड नाही की त्याला मी प्रॉपर जिथे लागलं तिथे पाहिलेलं नाही आहे. आणि त्या लढाईमध्ये प्लस मायनस होतच असं ते सगळेजण सांगत होते, पण आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. तर मग त्यामध्ये प्रत्येक लढाईमध्ये मिक्स फिलिंग असतंच हे, है ना. कोणी ना कोणी पाकिस्तानी सोल्जर सुद्धा डेथ झाला, त्याच्या घरी सुद्धा त्यासाठी ते दुःखच आहे. आणि आपल्या इथे सुद्धा एक सोल्जर गेला, तर आपल्या इथे घरी तेवढंच दुःख आहे. सोल्जर असतो, त्या कोणत्या येस सर. देशाचा असतो. तर ते दुःख तर होतच ना, राहील, है ना, प्रश्नच बरोबर. नाही. येस सर. ते आता सुद्धा आमचे डोळे भरतात या गोष्टी ऐकताना. हा, आता साहेब आनंदापेक्षा दुःख तेव्हा भारी असतं. पण आता जेव्हा जसे दिवस जातात तेव्हा असं वाटतं की नाही, आपण विजय मिळवला, नाही तर अजून जास्त आपल्या कॅज्युलिटीज वगैरे झाल्या असत्या. झाल्या असत्या. खरं आहे साहेब. मला सांगा, कारगिल विजय 26 जुलैला आपला सीज फायर झालं, त्यानंतर पहिल्यांदा तुमची मुलाखत दरबार झाला असेल, तुमचं आमचं दरबार झाला असतं युनिटचं, त्यावेळी काय काय मनामध्ये हृदयात होतं तुमच्या? आता तू तू फौजी आहे तर तुला माहित आहे ते काय काय प्रोसिजर होतात, है ना. हा. आणि म्हणून तू विचारतोय. नाही, दरबार झाल्यानंतर सुद्धा 26ला पण आम्हाला हेच सांगण्यात आलं होतं की येस, है ना, म्हणजे आपण विजय मिळवलाय, डिक्लेअर झालाय. परंतु पुन्हा आपल्याला कुठे ना कुठे जावं लागेल कदाचित, किंवा आपल्याला खाली, कारण की आमचे 4 ठिकाणी अटॅक केले होते. तर असं होतं की नाही, आता तुम्हाला खाली जावं लागेल, म्हणजे जिथून तुम्ही आले. आणि तेच जेव्हा प्रत्येक जण येत होता आमच्या युनिटमध्ये, जीओसी साहेब येत होते, त्यानंतर मोठे मोठे ऑफिसर, ब्रिगेड कमांडर, सगळेजण शाबासकी द्यायला. तर तो एक आनंद राहायचाच, है ना. आणि त्याच्यामध्ये जनरल वायके जोशींनी सांगितलं की येस, है ना, की आपण आपल्या युनिटची हिस्ट्री गोल्डन अक्षरामध्ये लिहिलेली आहे. आणि जे टास्क आपल्याला दिलं होतं ते आपण म्हणजे पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे, आणि चांगल्या तऱ्हेने कम्प्लीट केलेलं आहे. तर ती शाबासकी तर भेटत असते. होय, पण ते एक गर्व वेगळा, एक प्राऊड वेगळा फील होत होता ना प्राऊड हृदयामध्ये. प्राऊड फिलिंग. ते जेव्हा तुम्ही पहाडी नीचे खाली उतरता चढल्यानंतर, तेव्हा खाली उतरल्यावर तुम्हाला वाटतं की येस, की मी काहीतरी केलेलं आहे देशासाठी म्हणा की आपल्यासाठी. कारण की त्या हाईटवर जाऊन लढाई करणं, त्या हाईटवरून सुखरूप परत येणं, है ना. बाकी म्हणजे ते अचिव्हमेंट असतं, तेव्हा प्राऊड फिलिंग तर फार मोठी येतच. गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. कारण मिलिटरीत असताना मी सुद्धा बघितलेले त्या पहाडे डोंगर बघितले साहेब, त्यामुळे हे वेगळंच समाधान आहे. मला एक सांगा साहेब, तुम्हाला सेना मेडल मिळालेलं आहे, फौजमध्ये गौरवशाली तुम्हाला एक मेडल मिळालं, पदक मिळालेलं आहे. हे ज्यावेळी तुम्हाला मिळालं किंवा हे जर नाव मिळाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी समजलं, त्यावेळी तुमचं काय फिलिंग होते साहेब? नाही, मी होतो शॉर्ट सर्व्हिस कमिशन, म्हणून माझं जे मेडल होतं ते मेडल माझं तेव्हाच मला मिळालं होतं की जेव्हा मी RR हॉस्पिटलला भेटायला गेलो माझ्या जीवाला.
त्यातला एक जवानाला त्याची नस तुटलेली होती हा. आणि डॉक्टर साहेब, मी पण आर्मीचा एएमसीचा असल्यामुळं त्यांनी मला जाऊ दिलं पेशंटजवळ. मी पेशंटजवळ बसलो होतो आणि मग ते डॉक्टर साहेब आले, न्यूरो सर्जन. ते त्या पोराला समजावून राहिले की म्हणे, बेटा आम्ही प्रयत्न करू तुझी नस जोडायचा, पाय तुझा ठीक होऊ शकतो. तो तो मला म्हणाला कि डॉक्टर साहब, बोला अभी कोई जरूरत नहीं है, ये मेरे डॉक्टर साहब ने वहां से बचा के लाया था, अभी ये मुझे यहाँ पे मिलने आया, मेरा पैर ऐसे ठीक हो जाएगा. तर मला मेडल तेव्हाच मिळालं होतं. त्यामुळं मला असं जेव्हा हे मेडल वगैरे मिळालं, एक त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नव्हतं आणि मला याच्यामध्ये आताही है ना खुशी याच गोष्टीची आहे की येस, की मी जितक्या पेशंटला, जितक्या इंजुरीला ट्रीट केलं, त्या सगळ्याच्या सगळ्या इंजुरी आज पण आहे ना. क्या बात है, आणि क्या बात है. कोणी कॉन्टॅक्ट करतं फोनवर, कोणी बोलतं है ना, कोणी कुठे काही भेटलं तर म्हणतं की नाही आमचे डॉक्टर साहेब. आणि याच्यापेक्षा दुसरं मेडल मला म्हणजे असं काही असं वाटत नाही. ते सगळ्यात मोठं मेडल हेच आहे माझ्यासाठी. कारगिलला आम्ही पण बरोबर नव्हतो, पण तुम्ही कुठं आला की आम्ही पण पळत पाठीमागे येतो तुमच्या. मला तू सांगा, तू तर मला अचानक भेटला होता आणि मग त्यानंतर मग सोबतच आहे आपण. पण मला एक सांगा, मी साधा हवालदार एन एरियामध्ये आपल्या चंदीगडमध्ये होतो बरोबर, आणि तुम्ही आला ऍज अ ऑफिसर, तुम्ही आमच्या बरोबर जवानाच्या बरोबर एवढं फ्री कसं काय राहत होता? तुम्हाला कुठून ऊर्जा मिळाली जवानाबरोबर फ्री राहण्याची? नाही, मी कधीच असा म्हणजे आजपर्यंत मी इतक्या वर्षापासून कमांड करतोय, मी कधीच असा, कारण की मी प्रत्येक जवानाच्या खांद्याला खांदा लावून लढाई केलेली आहे. मला प्रत्येकाच्या मानसिकता माहीत आहे आणि मी कधी असा भेदभाव केलाच नाही है ना. ती आर्मीमध्ये तो रँक वगैरे आहे ती गोष्ट वेगळी आहे. आणि तुलाही आठवत असेल की तुम्ही दोघं जण बोलत असताना मी म्हटलं, का रे कोणतं काम आहे का मेडिकलचं मला सांगा. हो, नाहीतर बरोबर आहे की. मला काही तिथं बोलायची आवश्यकता नव्हती. मी साईन करून चुपचाप बसलो असतो, ते चाललं असतं है ना. होय तुम्ही होय दोघं जण आपसात बोलत होते, युवराज आणि होय तू, है ना. होय युवराज तुम्ही. त्यामुळं नाही, मला असं वाटतं की मी जेव्हा प्रत्यक्ष ती लढाई पाहिलेली आहे, म्हणून मला असं वाटतं की येस, की प्रत्येकाला जर मी काही देऊ शकलो है ना माझ्यातर्फे, तर माझ्यातर्फे मी काय देणार? काय देणार? फक्त मी प्रेम देऊ शकतो आणि होय साहेब, पण प्रेमाने प्रेमाने बोलू शकतो किंवा त्याचे कोणते प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतो. जर मी तेही नाही करू शकलो तर मग काय कामाचं ऑफिसर. आणि म्हणून मी येस कधी येस. आर्मीमध्ये ऑफिसर सारखा मी कधी वागलो नाही. मला लोक म्हणतात सीओ सारखे वागा, सीओ सारखे वागा, पण मला समजलं नाही आजपर्यंत की सीओ सारखं वागणं कसं असतं. खरं आहे साहेब, आणि हाच तुमच्या विजयाचं किंवा तुमच्या समाधानाचं सगळ्यात मोठं गुड आहे, हेच की तुम्ही स्वतःला कधीही म्हणजे स्वतःमध्ये तुमच्या हे नाही आहे, तुमच्या सगळ्यांना मदत करण्याची भावना आहे. कारण मी आता आमचा एक मित्र संदीप शिंदे जो आपल्या बरोबर चंदीगडला होता तो शहीद झाला, हे एक दुर्दैव आहे आपल्यासाठी, हे आपल्याला माहित आहे, आपल्या बरोबर आपण होतो. पण साहेब, तुमच्या बरोबर बोलत असताना किंवा तुमच्या बरोबर ट्रीट करत असताना मी जसं ते आताच बोलतोय असंच त्यावेळी पण बोलायचं, आणि ऍज अ ऑफिसर कधी चिडला नाही तुम्ही माझ्यावर, हे मला सगळ्यात मोठं समाधान आहे. मी जनरल आणि त्यात तिळाचं काय आहे, प्रत्येकाला एक आपली आयडेंटिटी आहे. आणि तुम्ही लोक म्हणजे जे जवान करतात ते कदाचित मला असं वाटतं की कोणीच नाही करू शकत है ना. आणि जे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही गोळी पण खायची आहे, माझा शिवराज मला म्हणतो की आम्ही गोळीबार सुरू होता आणि मी असं झोपून गेलो पहाडीसोबत. हा. त्याला म्हटलं मी, अरे मैं बच गया है ना, कि 2 ट्रेसर गए मेरे आगे से. तो म्हणतो की साहब नहीं, 2 ट्रेसर नहीं, पहले गोली जाती है, बाद में ट्रेसर आता है ना, ऐसे ही लेटे रहो आप. नहीं तर मग असे जेव्हा तुम्ही अशा प्रसंगातून जाता है ना, कोणाला कोणाला म्हणजे त्याला सांगतो मी कि नहीं यार कुछ नहीं होता है ना, बहुत अच्छा लग रहा है तेरा लम, पूरे के पूरे स्प्लिंटर लगे हुए 25-30, कितना बढ़िया लग रहा है ना. तेव्हा तुम्हाला म्हणतो की साहब ये मेरे को पेन हो रहा है और आपको बढ़िया लग रहा है, इतने सारे स्प्लिंटर है. तर मग असं जेव्हा तुम्ही लढाईतून जाता तेव्हा ती वेगळी मेंटॅलिटी होती. तुम्ही मिलिटरीत असताना मला भरपूर वेळा मोटिवेट केलं, तू नारायण असं करू शकतो, तू शिकवू शकतो, तू शिक वगैरे, असं मला बऱ्याच वेळा तुम्ही म्हटला. तुम्ही आमच्यात काय बघितलं, माझ्यात काय बघितलं साहेब तुम्ही त्यावेळी? तुम्हाला काय वाटलं, काय करेल रिटायर काय झाल्यावर? नाही, आता मग इतके वर्ष झाले तर ते कळून शकतं की कोण काय करू शकतं, कोण किती है ना, त्याचा ऍटिट्यूड कसा आहे. तुझं आधीपासूनचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे आणि ज्याचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो तो काही करू शकतो.
है ना, त्याने जर मनात ठरवलं, नाहीतर पहिलेच लोक म्हणतात की नाही मेरे से नहीं हो सकता, मैं नहीं कर सकता, ये हमारे पास अवेलेबल नहीं है, वो हमारे पास हम्म. अवेलेबल नहीं है. परंतु काही लोक असे असतात की तो म्हणतो की साहब ठीक आहे, आपने बताया ना, हो जाएगा. आणि मग तो त्याचे प्रयत्न करत राहतो की कसं ते चांगल्या तऱ्हेनं करता येईल. तर तो जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो फार कमी लोकांमध्ये असतो, है ना. येस त्यातला साहेब, तो येस एक कमी लोकांमधला आहे. तर धन्यवाद साहेब. त्या त्या त्यामुळे मी पाहिले असे खूप सारे. मी त्यांना म्हणजे माझ्या हातातून 2-3 ऑफिसर घडलेले आहेत. त्यांना त्यांना म्हटलं तू दे तो एक्झाम, पाहून घेऊ आपण काय होतं. हम्म. आणि लोक झाले पास आणि आता आर्मीमध्ये आहे. हे हे तुम्ही फार मोठी मिळगत मिळवलेली आहे साहेब. म्हणून आम्ही तुम्हाला आमचं प्रिय किंवा दैवत मानतोय. बेशक तुम्ही काही म्हणा, पण आमचं दैवत तुम्ही आहात याचं खरंच आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही जर आर्मीतला कोण माझा जवळचा माणूस जर कोण म्हणलं तर त्यामध्ये तुमचं नाव सुद्धा आम्ही अभिमानाने घेतोय. एक आमचे कर्नल राजेश मांडवकर आहेत, नरवेकर साहेब आहेत, शिरीष ढोबळे साहेब आहेत ब्रिगेडियर. यांचं योगदान फार मोठं आहे आमच्या लाईफमध्ये. जनरल जी.डी. बक्षी साहेबांचं योगदान मोठं आहे. वायकी जोशी Yes, साहेब ही yes. जवळ भेटलेली लोक आहेत. कर्नल शाहू साहेब आहेत, VRC नरवेकर ब्रिगेडियर. यांचं योगदान फार मोठं आहे आमच्या घडवण्यात आम्हाने. आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे साहेब. मला एक सांगा साहेब, आता कारगिल वॉरकडे परत थोडंसं वळूया. जे एका व्यक्तीला तुमचे स्प्लेंडर लागले होते सगळ्या अंगातून, त्याचा ECG काढल्यावर आता सुद्धा स्प्लेंडर दिसतात. ते असं काय ते काय ती घटना आहे साहेब? नाही, त्याचीच गोष्ट सांगत होतो मी. त्याच्या पाठीला पूर्ण 30-40 असे स्प्लिंटर्स लागलेले. हा. त्याला आम्ही असं पोटाच्या याच्यावर झोपवलं आणि त्याला म्हटलं की अरे तुझा पोट परतात खूप छान दिसतोय, चाडणीसारखा दिसतोय. हा, मग म्हणलं जस्ट डोंट वरी. तो म्हणाला की सर मुझे पेन हो रहा है और आपको मजाक सोच रहा है. मजाक नहीं, तू रुक, वो आ गया मेरे पास, अभी तेरे को कुछ नहीं हो सकता. मग त्याला मोठा कठीणने आम्ही ते सलाईन वगैरे लावलं. त्याचे स्प्लिंटर काढले मी खूप सारे. आणि आता जेव्हा आम्ही एक्सरे काढतो तर काही काही अशा गोष्टी असतात की लंग्स मध्ये आपण प्रत्येक छोटं छोटं स्प्लिंटर काढू शकत नाही, कारण की मग ते लंग डॅमेज होतात. मग अजूनही त्याच्या छातीमध्ये जवळपास 15 ते 20 स्प्लिंटर्स आहेत की जे बर. तुम्ही एक्सरे काढता तर एक्सरे मध्ये तुम्हाला अशा चांदण्या चमकलेल्या दिसतात त्याच्या छातीमध्ये. बरोबर. तर असतात असे स्प्लिंटर लागतात. तुम्ही मला एक सांगा, आता तुमचं एज किती साहेब? एज स्त्रीला विचारायला नसते पण पुरुषाला विचारू शकतोय. नाही नाही, तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. नाही, आता एज किती आहे? 25 वर्ष कारगिलला झाले. होय, म्हणजे 50 वर्ष. 50 म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज माझं 50 आहे, तसा मी छोटाच आहे. बरोबर आहे, ते काय असू दे. पण 50 वर्ष असताना एवढं फिट कसं काय असताय? तुम्ही काय करताय? रोज पळताय किती? काय व्यायाम करताय? मला तुम्ही लोकांनी शिकवलंय की कसं फिट राहायचं. आणि मी स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट आहे. आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट असल्यामुळे मला माहित आहे की जर तुम्ही धावत पळत नसाल, एक्सरसाइज करत नसाल, तर येणारा टाइम म्हणजे जो काही आपण म्हातारा होणारच एक दिवस, तो थोडा कष्टात जातो. म्हणून ही व्यायामाची ही जी आहे ही आपली एक बँक असते. जसं आपण बँकेत पैसे जमा करत गेलं तर म्हातारपणात तुम्हाला त्या पैशाचा उपयोग घेता येतो. तसंच जर तुम्ही रेग्युलर व्यायाम नाही केला आणि रेग्युलर याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये नाही राहिले तर तुम्हाला जो पैसा तुम्ही जमा केला आहे तो मेडिसिन डॉक्टरला द्यावा लागेल. बरोबर. आणि म्हणून मी पाहतोय की सगळे जवान धावतात, पीटी करतात, परेड करतात. म्हणून तुमच्यापासूनच मी इन्स्पायर होऊन हे सुरू केलं आणि असं वाटतं की नाही आपण करत राहायला. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. कारण तुम्ही आता आज सकाळी सुद्धा तुम्ही काँगोमध्ये आफ्रिकेमध्ये आणि सकाळी उठून पळायला सुरू करतायचा, अंधार पडलेला असतो, कधी व्हिडिओ कॉल करताय, मला फार आनंद होतोय. मी पळायला सुरुवात करत नाही, मी सगळ्या युनिटला पळवतो. एकटाच पळत नाही, सगळ्यांना पळवतो. आणि सगळे माझ्या युनिटमध्ये रोज 10 किलोमीटर वगैरे पडतात. आणि आम्ही काही ना काही अशा फिजिकल त्या काही ना काही कॉम्पिटिशन ठेवत असतो. आणि फिटनेस इज अ प्राईम. मला एक सांगा, चंदीगडमध्ये असताना तुमचा एक अंगठा तुमच्या डाव्या पायाचा काळा झाला होता, ते तुमच्या त्याला इंजुरी होऊन. नाही, मी माउंटेनियर सुद्धा केलेला आहे. मी मोटरसायकल बाईक एक्सपिडिशन मध्ये सुद्धा, ऍडव्हेंचर मध्ये, नेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे आहे. तर तेव्हा मी वुमन्स एक्सपिडिशन सोबत माउंट स्टोक कांगडी गेलो होतो. आणि त्या स्टोक कांगडीमध्ये समिट केल्यानंतर परत येत असताना माझ्या पायाला फ्रोज ब्राईट वगैरे थोडासा झालेला होता. आणि म्हणून ते थोडंसं गँग्रीन झालं होतं. आता ठीक आहे.
नाही आता ठीक आहे, तुम्ही बघितलं, तुम्ही डॉक्टर, मी तेव्हा म्हणायचं साहेब काय काय चाललंय, बोट काळं झालंय म्हणलं जरा आराम करा म्हणायचं मी तुम्हाला, हा तरी तुम्ही बीपीटी वगैरे पळत होता त्यावेळी सुद्धा. नाही मग ते म्हटलं कुठे मी म्हणजे थांबायचं कसं. आम्ही स्पोर्ट मेडिसिन मध्ये सांगतो की जर पाय खराब असेल तर हाताची एक्सरसाइज करा, हात खराब असेल तर पोटाची करा, हात पाय दोन्ही खराब असेल तर फक्त मग है ना डोकं वापरा, डोक्याची एक्सरसाइज करा, पण चूप बसू नका. चूप म्हणून बसले की तसं संपलं. होतं, त्यामुळे प्रश्न नाही. बर साहेब, मला एक सांगा, तुम्ही नवीन पिढीला, भारतातल्या नवीन पिढीला हिंदीमध्ये संदेश द्या, काय देऊ शकता हिंदीमध्ये, की बाबा इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं, ऑफिसर होण्यासाठी त्यांनी काय करावं? नाही माझं नेहमी असं म्हणणं असतं की येस, है ना, इंडियन मध्ये आर्मी मध्ये आल्यानंतर तुम्हाला देश सेवा करायला भेटतं, आणि लढाई वगैरे लागली तर मग त्याच्यामध्ये फार हे होतं, है ना. आणि असं करत असताना जरूर नाही की आपण फक्त इंडियन आर्मी मध्येच जाऊन देश सेवा होतं. तो इसलिए मैं हमेशा बताते रहता हूँ कि यस, है ना, कि आपने जब भी मौका मिलता है कि इंडियन आर्मी में ज्वाइन करना चाहिए, बट सबको नहीं मिलेगा. जब सबको नहीं मिलेगा तो आप देश सेवा कहीं से भी स्टार्ट कर सकते हैं. आपके घर से स्टार्ट कर सकते हैं, आपके गांव से स्टार्ट कर सकते हैं. जो आप नौकरी पे लगोगे, है ना, उस नौकरी को अच्छी तरीके से आप निभाओ, वो एक देश सेवा होगी, है ना. आप अगर आपके घर में माँ बाप, बूढ़े माँ बाप है ना, उनकी सेवा करो तो वो एक अच्छी देश सेवा होगी. जो आजकल हम बोलते हैं कि इतना टेम्परेचर बढ़ रहा है, टेम्परेचर बढ़ रहा है, 2-4 पेड़ लगाना चाहिए, तो वो देश सेवा होगी. तो देश सेवा मतलब ये नहीं कि जाके सिर्फ बॉर्डर पे जो जाएगा उसको ऑटोमेटिक करने को मिलेगी, वो भाग्यवान हो गया, है ना. लेकिन आपको अगर देश सेवा करनी है और आपको इधर भाग्यवंत होना है, तो आपको ये सारा यहीं से घर से ही स्टार्ट करना पड़ेगा. येस एंड सर, येस. आप ऑटोमेटिकली फिर देश की सेवा करोगे, आप सारे के सारे देश की सेवा करोगे, तो ऑटोमेटिकली देश हमारा अच्छा हो जाएगा, है ना. आपको जरूरी नहीं कि वो पुलिस के भरोसे और आर्मी के भरोसे ही हमें देश को छोड़ना है ना. क्योंकि हमारी भी कोई जिम्मेदारी है, हर आदमी की जिम्मेदारी है कि मैंने कैसे रखना है. अगर मैं ही पानी की बोतल पी के अगर रोड पे फेंक रहा हूँ और बाद में बोल रहा हूँ कि गवर्नमेंट कुछ नहीं कर रहा है या वो साफ सफाई नहीं हो रही, तो दैट इज रॉन्ग. तो आपने अपने से भी, है ना, कंट्रीब्यूशन जो है आपका, छोटा से छोटा कंट्रीब्यूशन भी देश को बड़ा करने में बहुत इम्पोर्टेंट होता है. यस सर, बराबर है सर. और तो मेरे को ये बताइए. इसीलिए मैं हमेशा बोलते रहता हूँ कि हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. कि जब तक आप अर्पण नहीं करोगे तो आप बोलते रहते हो मुझे ये चाहिए, मुझे ये चाहिए, नहीं, है ना. पहले पहले आप कुछ दो, है ना, उसके बाद ऑटोमेटिकली आपको सब कुछ मिलेगा. मिलेगा, आप यस साफ सर. सफाई रखोगे तो आपको हेल्थ मिलेगी, आप अच्छी हेल्थ मिलोगी तो आप कोई भी काम करने के लिए सक्षम हो जाओगे, है ना. तो यही देश सेवा है. यस सर, मैं आपसे और एक बात चाहूंगा सर, कि सिविल जनरेशन में थोड़ा सा अभी व्यसनाधीनता बडी आहे सर, व्यसनाधीनता वाढलेली आहे, ह्याबद्दल तुमचं मत काय साहेब, काय नाही करावं नवीन माझं जनरेशन? माझं यावर असंच म्हणणं नाही, आणि मला याच्यावर नंतर काम पण करायचं आहे खूप. तू म्हटलं असेल तर येस, कारण की या सर्व गोष्टीला जबाबदार आहे मोबाईल फोन, येस ऍक्सेसिबिलिटी. सर. कारण की आपण जेव्हा मोबाईल फोनवर काहीही पाहतो, कोणती युट्यूबवर त्यांनी मोटिवेशनल व्हिडिओ जर त्याला पाहायचा असेल युट्यूबला, फॉर एक्झाम्पल, तो आहे चांगला पोरगा, मोटिवेशनल व्हिडिओ पाहू इच्छितो, पण त्याच्यामध्ये ऍड एकदम कोणती एक दुसरी ऍड येऊन जाते, एक सिगरेटची ऍड येऊन जाते, मग त्याला ऑटोमॅटिकली वाटतं काय आहे बॉय, है ना. जरी काही नाही झालं तरी आपण तो क्लिक करून पाहतो, त्यामध्ये कोणतं कंटेंट आहे ते आपल्याला माहित राहत नाही, आई वडिलांना माहित राहत नाही. आणि मला असं वाटतं की यामुळे जो नवीन युवा वर्ग आहे तो गेला नाही आहे कुठे, तो आहे तिथेच आहे, तितका सक्षम आहे. पण त्याला थोडंसं डायरेक्शनची आवश्यकता आहे. आपण केव्हा त्याला मोबाईल द्यायला पाहिजे, केव्हा द्यायला नाही पाहिजे, किती ऍक्सेसिबल, है ना, कोण्या वयात ऍक्सेसिबल. आणि त्यामुळं हे आहे, कारण की आपण वेस्टर्न लोकांकडे बघतो, है ना, कारण की तो मोबाईलमध्ये तेच बघतो तो, जे बघायला नाही पाहिजे. आणि असं नाही आहे की आपलं जे कल्चर, इंडियन कल्चर आहे, बेस्ट कल्चर आहे. आता मी इकडे पण खूप पाहतो, खूप 6-7 कंट्री फिरून आलो आहे मी, आणि याच्यामध्ये पाहतो की आपल्या इंडियासारखं कल्चर नाही आहे, दॅट इज द बरोबर बेस्ट आहे. कल्चर. आणि त्या तुम बेस्ट कल्चरला ते बाकीचे लोक चांगलं म्हणायला लागले आणि ते वापरायला अनुकरण करतात. म्हणून मला या साऱ्या गोष्टीला असं वाटतं की कुठेतरी, है ना, जे संस्कार जे आपण जे लहानपणी, आता आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले,
आणि आमच्या आई वडिलांनी सकाळी रोज म्हणायचं की नाही तुला देवासमोर प्रार्थना करायची आहे, संध्याकाळी ती शुभंकरोती म्हणायची आहे, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून नमस्कार करायचा. आता हे सगळं बंद झालं है ना. मी आताही मंदिरात जातो है ना, इतका हे असून लहानपणापासून. आणि मी माझ्या मंदिरात पाहतो की तेव्हाही मी लहानच होतो मंदिरामध्ये, सगळ्यात लहान. सगळे म्हातारे म्हातारे आहेत. आणि आजही मी 50 वर्षांच्या मंदिरात जातो तरी मी लहानच आहे त्या क्या मंदिरात. बात है. सगळे म्हातारे माझ्या वयात. म्हणजे या इतक्या 50 वर्षामध्ये किंवा 25 वर्षामध्ये कोणीही असं मोटिवेट करू शकलं नाही आपल्या मुलांना की तुला पण मंदिरात जायचं आहे. आणि बरोबर. हा आपला थोडासा है ना, म्हणजे मला वाटतं कुठेतरी गडबड होत आहे. आणि त्यामुळे युवा तोच आहे है ना. युवाला फक्त डायरेक्शनची आवश्यकता आहे. आणि आपल्या इंडियन युवामध्ये आपण सगळ्यात यंग कंट्री आहोत आणि आपण काहीही पण करू शकतो. सुपर पॉवर बनायचं. जस्ट जर आपण सगळ्या युथने जर डिसाईड केलं एक दिवस, सुपर पॉवर व्हायला काहीच वेळ लागत नाही है ना. आणि बरोबर ते की. ते जे आहे ते आपल्यामध्ये सगळं पोटेन्शियल आहे. बरोबर आहे की सर. तुम्ही आता जवळजवळ मला वाटतं 5-7 कंट्री तुम्ही आता फिरून आला साहेब. कोणकोणत्या कंट्रीत गेला आणि आता कोणत्या कंट्रीत आहे साहेब तुम्ही? नाही, मी आता सध्या काँगोमध्ये आहे. मी आधी पण इंडियन हॉकी टीमचा डॉक्टर होतो ॲज अ स्पोर्ट मेडिसिन. त्यामुळे मी खूप न्यूझीलंड, बेल्जियम, नेदरलँड, साऊथ आफ्रिका, देन आता सेंट्रल आफ्रिका, आता काँगोमध्ये, युगांडा, केनिया आणि स्वीडन, तिकडे आपलं पॅरिस म्हणजे फ्रान्स, तर इटली, तर असं फिरलेलो आहे. आणि सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं कल्चर आणि सगळ्यात चांगले लोक आपण इंडियन आहोत. क्या बात आहे, क्या बात कसे आहे. कसे कसेही असलो तरी. कारण की आपल्यामध्ये काका आहेत, मामा आहेत, आजी आहे, आजोबा आहेत है ना. आणि सगळ्यांचं प्रेम आहे. जरी छोटे मोठे ते भांडणं सोडा, पण तरी काहीही झालं तरी आपण एकत्र येतो नंतर. येस आणि सर. असं बाहेरच्या याच्यामध्ये फार कमी दिसून येतं. त्यामुळं आपल्यासारखं इमोशनल अटॅचमेंट आणि आपल्यासारखं चांगली कंट्री मला तरी असं म्हणजे वाटलं नाही असं विशेष. जसं तुमचं एक हिंदीमध्ये कहावत आहे की अमेरिकी आकड़ तभी तक होती है जब तक उसको गरीबी निहारती रहती है. एक्झॅक्टली. आखड़ी तब होगी तब तो गरीबी निहारती नहीं होगी तो आखिर काशी रहेगी. अमेरिकेचा हालात आहे. तर भारतामध्ये आपल्या गरीब मागणं पुशअप करणारे लोक, टाळ्या वाजवणारे लोक आहेत. म्हणून तुमच्याकडे लोक या जगावरती राज्य करायला लागलेत आणि या जगावरती एक मोठं सन्मानानं जगायला, सगळ्या जगाला जगवायचं शिकवायला लागल्यात. हे तुमच्याकडे लोकांचं योगदान आहे साहेब. तुम्ही सुवर्ण अक्षरामध्ये कारगिल विजय तर झालाच, पण हा तुमच्या पश्चात सुद्धा तुम्ही या विजयामध्ये कॉन्ट्रीब्युशन तुमचं जे आहे ते तुमच्या पश्चात सुद्धा नाव निघणार आहे साहेब. नाही नाही, ते आहे मला आता ते हिस्ट्रीमध्ये, त्यामुळे प्रश्नच नाही. थँक्यू नारायण, थँक्यू व्हेरी मच. येस साहेब. आज कर्नल राजेश आढाव साहेब जे कारगिल वॉरमध्ये ज्यांनी फ्रंटमध्ये काम केलं आणि या देशाला विजय मिळवून देण्यात फार मोठं योगदान त्यांचं आहे, अशी व्यक्ती आमच्या पुढे आज येणं म्हणजे स्वतः माझं भाग्य आहे असं मी समजतो. आणि आज कर्नल राजे साहेब हे आमचे दैवत आहेच आहे, पण सदैव आमचे मार्गदर्शक आहेत. आणि आजपर्यंत आमच्या एशियामध्ये सदैव त्यांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आज साहेब तुम्ही जे नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला आणि ऊर्जादायी भारतीय लोकांना बनवण्याचं कार्य केलं, आपल्या देशाला बनवण्याचं कार्य केलं, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.